गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आजचा ब्लॉग असणार आहे मराठीमध्ये, कारण मी आली आहे पुण्यात। आली आहे तर मी पुणे फिरण्यासाठी 2 दिवसाचा प्लॅन ॲक्च्युली। तर बघू कुठचे पॉईंट करता येतात, कारण पावसाचे पण चान्सेस आहेत तर त्याप्रमाणे। बरं ठीक आहे, पहिला पॉईंट तर आपण जाऊया शनिवार वाडा बघायला, आणि मग बाजूलाच दगडूशेठ गणपती वगैरे आहे तर ते करायचे, आणि बघूया पुढे कसं ते। चला, सो फायनली आपण पोहोचलो आहोत पुण्याच्या ऐतिहासिक आणि प्रसिद्ध शनिवार वाड्यात। आणि हा आहे वाड्याचा मुख्य दरवाजा, म्हणजेच दिल्ली दरवाजा। अजूनही अतिशय मजबूत आणि भव्य। इथे एंट्रीला चेकिंग होते आणि आपल्याला 25 रुपयाचे एंट्री तिकीट घ्यावे लागते। हा वाडा 1732 साली पेशवाईत बांधण्यात आला होता, आणि इथूनच संपूर्ण मराठा राज्याचे राजकारण चालवले जायचे। साधारण 13 एकर परिसरात उभा असलेला हा राजवाडा त्या काळच्या वैभवाची आठवण करून देतो। आज शिरल्यानंतर आपल्याला विस्तीर्ण बाग, सुंदर कारंजे आणि बांधकामाचे अवशेष दिसतात। इथल्या दगडी भिंती आणि लाकडी नक्षीकाम हे त्या काळच्या कारागिरींचं उत्तम उदाहरण आहे। आता आपण जाऊया मेहरबा, म्हणजे शनिवार वाड्याचा सुंदर झरोखा। इथे पायऱ्या पण दगडाच्या आणि खूप उंच होत्या। या झरोख्यातून पेशवे दरबार भरवत असत आणि प्रजेशी संवाद साधत असत। लाकडी काम, नक्षीकाम आणि उंच बांधकाम पाहिलं की त्या काळाची राजेशाही भव्यता डोळ्यासमोर उभी राहते। हा भाग इतका मजबूत बांधलेला आहे की आज जवळपास 3000 वर्षांनंतरही त्याचे सौंदर्य आणि मजबूती तशीच टिकून आहे। इथून दिसतो हजारी कारंजी चौक। पेशव्यांच्या काळात इथे साधारण 1000 फवारे एकाच वेळी उडायचे, आणि त्या काळातले हे एक अद्भुत जलवैभव मानले जायचे। आज फवारे बंद आहेत, पण रचना अजूनही भव्य दिसते। इथे संध्याकाळी लाईट अँड साऊंड शो देखील होतो, ज्यात पेशव्यांचा इतिहास जिवंत होतो। ओके, आम्ही आता त्या रोडला जाऊन बघतोय कसं आहे ते। ओके, शिट जास्त उंच आहे यार पायऱ्या। शनिवार वाड्याची खास गोष्ट म्हणजे इथल्या गूढ आणि रहस्यमय गोष्टी, आणि त्यामुळे लोक आजही वाड्याला थोडं भीतीचं ठिकाण मानतात। इथे नारायणराव पेशव्यांचा दुर्दैवी इतिहास सांगितला जातो। जर तुम्हाला इतिहासाची आवड असेल आणि माझ्यासारखे पुण्यात फिरायला आला असाल तर शनिवार वाडा एकदा तरी पाहावाच। झालं आमचं, आम्ही निघाले बाहेर। जास्त काय पार्क काय नाहीये इथे, पण ठीक आहे, ओव्हरऑल गुड। 25 रुपये तिकीट आहे, सो ठीक आहे, फाईन। लढाईमध्ये किल्ला जो बराचसा मोडकळीस आला तर त्यांनी व्यवस्थित दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला। थोडंफार नवीन बांधकाम आहे, जुनं बांधकाम आहे, असं सगळा बनून आहे त्या। आता पण पुढच्या पॉईंटला जाऊया, बघूया थोडीशी पेट पूजा केली, आणि आता आम्ही चालले आहेत कसबा गणपतीचं दर्शन घ्यायला। खूप गर्दी आहे ॲक्च्युली, आणि हा जो रस्ता आहे माझ्या मागे भरपूर शॉप्स आहेत, भरपूर दुकानं खायची प्यायची आहेत, शॉपिंगसाठी पण आहेत, आणि ते स्टॉल्स लावलेले आहेत भरपूर। आता नेहमी असतात की फक्त आत्ताच आहेत मला काय आयडिया नाही आहे, पण आता सध्या तरी या सीझनला आहेत। कसबा गणपती हा पुण्याचा ग्रामदैवत मानला जातो। इसवी सन 1630 मध्ये जिजामाता पुण्यात आल्या तेव्हा हा गणपती स्थापित करण्यात आला। लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली तेव्हापासून कसबा गणपतीला मानाचा पहिला गणपती असा मान मिळतो। म्हणजेच पुण्यातील गणेशोत्सवात पहिली आरती आणि पहिला मान कसबा गणपतीलाच मिळतो। दगडूशेठचा गणपती बघायला बघू किती गर्दी आहे, भरपूर जास्त गर्दी इकडे। तर जशी गर्दी असेल त्याप्रमाणे नाहीतर रिटर्न। बापरे, भरपूर जास्त गर्दी आहे। वाटत ना रात्रीपर्यंत नंबर लागेल, कदाचित रिटर्नच जाणार, कारण खूप जास्त गर्दी आहे, सो रिटर्न।